यश हवं असेल तर या 4 गोष्टी नातेवाईकांपासून लपवा. नमस्कार. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या प्रगतीचा मार्ग सुकर करू शकतो किंवा तो कायमचा बंद करू शकतो. आपण लहानपणापासून ऐकत आलोय की नातं हे रक्ताचं असतं, ते प्रेमाचं असतं. पण तुम्ही कधी अनुभवलाय का की जेव्हा तुम्ही एखादी मोठी स्वप्न पाहता, जेव्हा तुम्ही काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करता, तेव्हा सगळ्यात आधी विरोध किंवा टोमणे तुमच्या जवळच्या लोकांकडूनच येतात. स्वामी समर्थ म्हणतात, प्रत्येकजण तुमच्या सुखात सामील होईलच असं नाही आणि प्रत्येकजण तुमच्या यशाने आनंदी होईलच असं नाही. काही गोष्टी अशा असतात ज्या गुप्त राहिल्या तरच पूर्ण होतात. जर तुम्हाला खरोखर यशस्वी व्हायचं असेल तर या 4 गोष्टी तुमच्या नातेवाईकांपासून किंबहुना जगापासून लपवून ठेवणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण चौथी गोष्ट ही तुमच्या आयुष्याचं रक्षण करणारी ठरेल. पहिली गोष्ट, तुमचे मोठे प्लॅन्स आणि ध्येय. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे भविष्यकाळातील प्लॅन्स. आपल्याला सवय असते, एखादी चांगली कल्पना सुचली की आपण उत्साहात नातेवाईकांना सांगतो, मी आता हा व्यवसाय सुरू करणार आहे किंवा मी या परीक्षेची तयारी करतोय. पण इथेच आपण मोठी चूक करतो. मानसशास्त्र असं सांगतं की जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येय कोणाला तरी सांगता तेव्हा तुमच्या मेंदूला एक प्रकारचं सॅटिस्फॅक्शन मिळतं, जणू तुम्ही ते ध्येय गाठलंच आहे. यामुळे तुमची काम करण्याची जिद्द कमी होते. नातेवाईकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर सगळेच तुमचे हितचिंतक नसतात. काही लोक तुमच्या कल्पनेवर हसतील तर काही जण हे शक्य नाही असं म्हणून तुमचा आत्मविश्वास खच्ची करतील. स्वामी म्हणतात, आधी करून दाखवा, मग जगाला सांगा. तुमचं काम इतकं शांतपणे करा की तुमच्या यशानेच आवाज झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुमची आर्थिक स्थिती. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची कमाई आणि तुमची बचत. तुमची आर्थिक स्थिती ही फक्त तुमच्या घरापुरती मर्यादित असावी. नातेवाईकांना तुमच्या उत्पन्नाचा नेमका आकडा कधीच सांगू नका. याचे 2 परिणाम होतात. जर तुम्ही खूप कमवत असाल तर लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. विनाकारण कर्जाची मागणी वाढते, मत्सर निर्माण होतो किंवा याच्याकडे खूप पैसा आहे म्हणून तुमच्याकडून अवाजवी अपेक्षा ठेवल्या जातात. जर तुमची स्थिती बेताची असेल तर लोक तुमचा आदर करणं सोडून देतात, तुम्हाला तुच्छ लेखलं जातं. पैसा ही अशी गोष्ट आहे जी नात्यांमध्ये भिंत उभी करू शकते. त्यामुळे तुमच्याकडे किती आहे आणि तुम्ही कुठे गुंतवणूक केली आहे हे गुपितच ठेवा. स्वामींच्या शब्दात सांगायचं झालं तर लक्ष्मीचं स्वागत शांततेत करा, तिचं प्रदर्शन करू नका. तिसरी गोष्ट, तुमच्या घरातील वाद आणि कमकुवतपणा. तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट, तुमच्या घराचे उंबरठा ओलांडून तुमच्या घरातील वाद बाहेर जाऊ देऊ नका. पती-पत्नींमधील वाद असो किंवा भावाभावांमधील मतभेद असोत, ते नातेवाईकांपर्यंत पोहोचले की समजा तुमच्या घराची फाळणी सुरू झाली. नातेवाईक जेव्हा घराच्या वादात शिरतात तेव्हा ते तो वाद मिटवण्यासाठी कमी आणि स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी जास्त येतात. तुमच्या घराचा कमकुवत दुवा जगाला समजला की लोक तिथूनच वार करतात. तुमचं घर हे एक किल्ला असलं पाहिजे. आत कितीही भांडणं झाली तरी बाहेरच्या जगाला आणि नातेवाईकांना तुमची एकजूटच दिसली पाहिजे. स्वामी समर्थांचा एक मंत्र लक्षात ठेवा, घराचं गुपित घराच्या भिंतींच्या आतच राहू द्या. चौथी गोष्ट, तुमचा दानधर्म आणि सामाजिक कार्य. चौथी गोष्ट जी आपल्याला अध्यात्म शिकवतं, तुमचा दानधर्म. अनेकदा आपण नातेवाईकांमध्ये मिरवण्यासाठी सांगतो की मी अमुक एका मंदिराला एवढी देणगी दिली किंवा मी त्या गरिबाला मदत केली. जेव्हा तुम्ही तुमच्या दानाचा गवगवा करता तेव्हा त्या दानाचं पुण्य संपतं आणि तिथे अहंकार जन्माला येतो. दान हे असं असावं की उजव्या हाताने दिलेला डाव्या हाताला कळू नये. नातेवाईकांना हे सांगण्याची गरज नाही. तुम्ही किती पुण्य कमावलंय हे फक्त स्वामींना ठाऊक असू द्या. जगाला दाखवण्यासाठी केलेला धर्म हा धर्म नसून प्रदर्शन असतं. आणि लक्षात ठेवा, प्रदर्शन करणाऱ्या माणसाचं यश फार काळ टिकत नाही. मित्रांनो, या 4 गोष्टी नातेवाईकांपासून लपवणं म्हणजे त्यांचं वाईट चिंतन नाही, तर स्वतःच्या स्वप्नांचं रक्षण करणं आहे. नातेवाईक वाईट असतात असं मला म्हणायचं नाही, पण मनुष्य स्वभाव हा मत्सराकडे लवकर झुकतो. स्वामी समर्थांनी आपल्याला नेहमीच सावध आणि संयमी राहायला शिकवलंय. आयुष्यात यश हवं असेल तर शब्द कमी आणि कृती जास्त करा. जेव्हा तुम्ही शांत राहून काम करता तेव्हा साक्षात स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतात. सांगा स्वतःला, मी माझं ध्येय गाठेपर्यंत शांत राहीन, माझ्या पाठीशी माझा स्वामी आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या आयुष्यात कधी असं घडलंय का की एखादी गोष्ट सांगून टाकली आणि ती पूर्ण झाली नाही? कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांच्यासोबत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.